काय मग कसे आहात सर्व? माझे सगळे प्रेक्षक कसे आहेत? माझा व्हिडिओ बघतात की नाही? पण कमेंट नाही आहेत कोणाचे मला. मी आज तुमच्यासाठी एक रीडिंग घेऊन आलेली आहे. ते रीडिंग आहे 26 एप्रिल 2026. तुमच्यासाठी कसा राहील हा दिवस, कसा राहील. आज तुम्हाला एकही पायल वगैरे चूज करायचं नाही आहे. तर आज तुमच्यासाठी मी कार्ड जनरल काढलेली आहे. जनरल गायडन्स आहे. जेवढा रेझोनेट होईल तेवढाच तुम्ही घेऊ शकता. हे कार्ड काढलं आहे सकाळ, हे कार्ड काढलं आहे दुपार, हे आहे सायंकाळ कशी जाईल आणि हे आहे रात्र तुमची कशी जाईल. ह्याच्यासाठी अगदी सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला दिवस कसा जाईल तर ते आपण आता पाहूयात. कार्ड आलेला आहे एस ऑफ सोर्ड्स. उद्याचा दिवस जो आहे ना तो तुमच्यासाठी म्हणतात ना की लाईफमध्ये एकदम क्लॅरिटी घेऊन येणार आहे. उद्या सकाळी ना एकदम स्पष्टता आणेल तुमच्या जीवनामध्ये. जे तुमचं कन्फ्युजन आहे मनामध्ये त्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला जे उत्तर मिळणार आहे ना ते एकदम तुम्हाला क्लिअर मिळणार आहे. नवीन बिझनेस आयडिया आली आहे किंवा काही गोष्टी तुम्हाला नवीन करायच्या आहेत तर नवीनीच्या दृष्टीने तुम्ही पुढे जाल. क्रिएटिव्हिटी तुमच्यामधली आहे ती तुम्ही दाखवलेली आहे. तर ती क्रिएटिव्हिटीसुद्धा तुम्ही दाखवताय किंवा सगळं करताय तरी तुम्ही थोडंसं इल्युजनमध्ये आहात. थोडंसं तुम्हाला भ्रम आहे किंवा थोडंसं तुम्हाला गोष्टीवरती डाऊट आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे की कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. क्लिअर आन्सर तुम्हाला उद्याच्या दिवशी मिळणार आहे. मेंटल क्लॅरिटी उद्या तुम्हाला येणार आहे. मेंटल क्लॅरिटी येणार आहे तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये. त्यामुळे तुम्हाला उद्या म्हणतात ना की नवीन नवीन आयडियाज येतील. क्रिएटिव्हिटी मी बोलले ना क्रिएटिव्हिटी आहे तर नवीन नवीन आयडियासुद्धा तुमच्या डोक्यामध्ये येतील. म्हणतात ना की एखादी आयडिया तुमच्या डोक्यामध्ये आली पण ती आयडिया आणि कदाचित उद्याही येईल किंवा एखादी आयडिया तुमच्या डोक्यामध्ये पहिलीच आलेली असेल ती परत उद्या क्लिक होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटेल मला ह्याच्यात क्लॅरिटी मिळत नाही आहे. तर उद्या एकदम सडन क्लॅरिटी येईल किंवा तुम्ही एखादं काम केलं आहे, एखादं प्रोजेक्ट आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये उद्या कोणतीही गोष्ट असेल, कोणतीही असेल पर्सनल डिसिजन तुम्हाला उद्या घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला सडन क्लॅरिटी येईल. किंवा उद्या तुमचं एखादं काम जर का अडकलेलं असेल किंवा काही जण संडेला पण वर्किंग असतात ना तर त्यांच्याकडे काही नवीन प्रोजेक्ट्स येणार असतील, काही मीटिंग्ज असतील, कोणाचे जर का ऑनलाईन मीटिंग्ज वगैरे असतील किंवा काही उद्याच्या दिवसामध्ये तुमची जी गोष्ट असेल त्याच्यात तुम्हाला क्लॅरिटी येईल आणि ती पण सडन क्लॅरिटी येईल. फक्त तुम्हाला डाऊट घ्यायचे नाही आहेत, ओव्हर थिंकिंग करायचं नाही आहे. तुमच्या समोर एखादी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर का एखादा डिसिजन अशा परिस्थितीत पण घ्यावा लागेल की म्हणतात ना की तुमचं म्हणजे तुम्हाला कोणाबरोबर जर का मिसअंडरस्टँडिंग झालं असेल तर ते तुमच्यामध्ये क्लॅरिटी येईल त्या गोष्टीमध्ये. तसं तुम्हाला क्लॅरिटी येईल. क्लिअर थिंकिंग होईल तुमचं माइंड जे आहे ना ते उद्याच्या दिवसामध्ये मन तुमचं खूप तीक्ष्ण विचार करणार आहे. तीक्ष्ण विचार करणार असल्या कारणाने तुमच्या मनामध्ये म्हणतात ना की खूप विचार येतील आणि त्याच्यानंतर एकदम एखादा क्षण असा येईल तुमच्या लाईफमध्ये उद्याच्या दिवसामध्ये की जेव्हा तुम्हाला एकदम क्लिअरली त्या गोष्टीचा अर्थ कळून जाईल, स्पष्टता येईल त्या गोष्टीविषयी तुम्हाला. तर आजच्या दिवशी तुमचं जे माइंड शार्प आहे, आज दिवसाची सुरुवात शार्प माइंड आणि क्लिअर थिंकिंगनी करा. कोणाशी कम्युनिकेशन उद्या करायची, उद्या काही डिसिजन घ्यायची वेळ येऊ शकते तर उद्या जे डिसिजन तुम्ही घ्याल ते क्लिअर कम्युनिकेशननी तुम्ही डिसिजन तुम्हाला घ्यावा लागेल. क्लिअर कटमध्ये बोलावं लागेल समोरच्या व्यक्तीशी तरच उद्या तुम्हाला फायदा होईल. हे तुमचं सकाळ आहे. हे सगळ्यांची रेझोनेट होईल की नाही सांगता येत नाही. जितकं तुमच्याबरोबर ह्यातलं रेझोनेट झालं असेल तितकंच तुम्ही घ्या. कारण उद्याला नवीन नवीन आयडियाजसुद्धा तुम्हाला येऊ शकतात. उद्या तुम्हाला मेंटल क्लॅरिटी येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला म्हणतात ना की तुमच्या लाईफमध्ये जर का काही इश्यूज चाललेले असतील तर ते तुम्हाला इश्यूज आहेत ते नॅव्हिगेट करा आणि म्हणतात ना की तुमच्या डोक्याचा वापर करा. माइंड वर्क करा. इंटेलेक्च्युअल थॉट प्रोसेस आहे तुमची त्यांनी तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये खूप गोष्टींमध्ये क्लॅरिटी येणार आहे. उद्या खूप गोष्टींमध्ये तुम्हाला खूप फायदाही होणार आहे क्लॅरिटी आल्यामुळे. त्यामुळे हार्मनी बॅलन्स होणार आहे. तुम्ही राईट डिसिजन उद्या घेऊ शकाल. फक्त एकच आहे की उद्या मेंटल एनर्जी आहे तिचा वापर करा. उद्या फिजिकल एनर्जीचा वापर करू नका. क्लिअरली तुम्हाला हे सांगितलं जातं आहे. त्यामुळे उद्याला तुम्हाला खूप गोष्टींमध्ये सडन ट्रूथसुद्धा बाहेर पडू शकतं तर ते सुद्धा तुम्हाला कळू शकेल. एखाद्या गोष्टीच्या मागची सत्य काय आहे ते तुम्हाला उद्या कळू शकेल. दुपारचं कार्ड तुमचं आलेलं आहे. आपण पाहूयात उद्या दुपार तुमची कशी जाईल. तर उद्या दुपार आहे त्याला कार्ड आलेलं आहे क्वीन ऑफ सोर्ड्स.
पीनट सोर्स म्हणजे काय, तर उद्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला क्लॅरिटी येणार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये उद्या तुम्हाला क्वीन ऑफ सोर्स तुम्हाला सांगतं की उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग असाल उद्याच्या दिवसामध्ये, आणि तुमचा मूड एकदम प्रॅक्टिकल असेल, एकदम क्लिअर कम्युनिकेशन कराल तुमच्या मनामध्ये. म्हणजे जे पण काही तुमच्या मनामध्ये जे थॉट्स आलेले आहेत, इथे तुमच्या मनामध्ये काही थॉट्स आले त्याची क्लॅरिटी तुम्हाला सडन आलेली आहे, काही तुमच्या मनामध्ये विचार आलेले आहेत, तर ते जे विचार आहेत ते इथे येऊन उद्या दुपारी ते तुम्ही अंमलात आणाल कदाचित. कारण इमोशनली तुम्ही स्ट्रॉंग आहात. तुम्हाला असं वाटेल मी थोडं अलिप्त राहावं आणि काही गोष्टीचा विचार करावा. म्हणजे तुमचं थोडंसं म्हणतात ना की तुम्ही थोडेसे रिजिड वाटू शकाल समोरच्या व्यक्तीला, म्हणजे थोडे कडक वाटू शकाल समोरच्या व्यक्तीला, किंवा थोडे स्ट्रिक्ट आहात. तुमचा ॲटिट्यूड, तुम्ही थोडे ॲटिट्यूडवाले आहात असं कदाचित कोणाला वाटू शकेल, किंवा तुम्हाला स्वतःला इमोशनली असं वाटू शकेल. उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला असं वाटू शकतं एखादं ट्रूथ आहे, एखादी खरी गोष्ट कोणती तरी, त्याला तुम्ही महत्त्व द्याल. इमोशन्सपेक्षा लॉजिकला जास्त महत्त्व द्याल. उद्या तुम्ही इंटेलेक्च्युअली खूप गोष्टी कराल, कारण इंटेलेक्च्युअलचं कार्ड आहे हे, बौद्धिकतेचं कार्ड आहे. बुद्धीने विचार करून एखादा निर्णय उद्या तुम्हाला घ्यावा लागू शकतो. इमोशनली तुम्ही स्ट्रॉंग आहात, त्यामुळे तुम्ही म्हणतात ना की बाउंड्रीज तुमचे जे विचार आहेत किंवा तुमचे जे विचार आहेत त्याच्याभोवती तुम्ही बाउंड्रीज क्रिएट कराल उद्याच्या दिवसामध्ये. असं तुमच्या बाबतीत होऊ शकतं. उद्याच्या दिवसामध्ये म्हणतात ना की एखादं खरं सत्य किंवा अर्ध सत्य एखादं तुमच्या समोर येऊ शकतं, की ते इमोशन्सपेक्षा तिथे तुम्ही जास्त प्रमाणात लॉजिकच वापराल. दुपारी तुम्ही स्वतःसाठी स्टँड घ्याल, किंवा कदाचित नॉनसेन्स एनर्जी जी उद्या कदाचित तुमची नॉनसेन्स एनर्जीसुद्धा असू शकते. उद्या तुमच्या बाबतीत हे होऊ शकतं उद्याच्या दिवसामध्ये. किंवा उद्याच्या दिवसामध्ये आपण कसं म्हणतो की आता तुम्ही इथे जे पुढे जे पण काही डिसिजन घ्याल किंवा एखादी गोष्ट कोणती जी तुम्ही कराल त्याच्यासाठी तुम्हाला उद्या खूप क्लॅरिटी येणार. कारण पहिल्याच कार्डातून तुम्हाला क्लॅरिटी आलेली आहे ना, तर क्लॅरिटी जी तुम्हाला आलेली आहे त्या क्लॅरिटीमधून तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये खूप फायदा होणार आहे. तुम्ही थोडेसे लॅक ऑफ स्पॉन्टिनिटी आहात, म्हणजे कसं उत्स्फूर्ततेचा थोडासा उद्या तुम्हाला अभाव दिसेल तुमच्यामध्ये. किंवा म्हणतात ना की प्रॉपर प्लॅनिंग म्हणजे कोणाला जर का तुमच्याकडून काही एखादं डिसिजन घेताना एखादी गोष्ट तुम्हाला हवी असेल तर त्याचं प्रॉपर प्लॅनिंग समोरच्यानी केलं नसेल तर तुम्ही त्याला सांगाल की प्रॉपर प्लॅनिंग करून ये. तर म्हणजे म्हणतात ना की कोणतीही गोष्ट उद्या तुम्हाला करायची तर क्लिअर कम्युनिकेशननी करा. इथे क्लॅरिटी मिळेल, त्यामुळे इथे तुम्हाला क्लिअर कम्युनिकेशन करून ती गोष्ट क्लोज करावी लागेल. आणि जे पण तुमचं पास्ट आहे त्या पास्टला तुम्ही उद्या कापणार आहात. कारण तलवार आहे, दोन्ही बाजूनी तिला धार असते ना, एज दोन्ही बाजूनी तिची शार्प असते नेहमी. तर त्यामुळे तुम्ही जे पण तुमचे विचार आहेत, जे पण काही तुमच्यामध्ये कॉर्ड्स कुठच्या पण आहेत त्या तुम्ही उद्या सगळ्याच्या पास्टच्या कॉर्ड्स आहेत त्या सगळ्या उद्या तुम्ही कट करणार आहात. उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही क्लिअर कम्युनिकेशन करा. जे पण काय ओल्ड आहे ते सोडून द्या. इल्युजनमध्ये राहू नका. तुमच्या मनामध्ये जर का काही निगेटिव्हिटी येत असेल तर ती तुम्ही कापून टाकणार आहात उद्या. त्याच्यानंतर जी मनामध्ये काही उथलपुथल तुमच्या चाललेली आहे तर त्या सगळ्या गोष्टीसाठी उद्या तुम्हाला क्लॅरिटी येऊन तुमच्या करिअरमध्ये असो किंवा तुमच्या पर्सनल लाईफमध्ये असो, कशामध्येही असो, तुम्ही बुद्धीने उद्या विचार करून म्हणतात ना की तुमचं डिसिजन घ्या. कार्ड नंबर 3 आहे. उद्या सायंकाळ तुमची कशी असेल, तर उद्याची जी सायंकाळ आहे ना ते कार्ड आलेलं आहे सायंकाळचं 7 ऑफ सोर्स. तुम्हाला असं सांगायचा प्रयत्न करत आहे की उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला सावध राहण्याची खूप उद्या संध्याकाळी गरज आहे. हे सायंकाळचं कार्ड आहे ना, तर तुम्हाला सायंकाळी खूप गरज आहे की तुम्हाला खूप सावध राहायला पाहिजे. कोणीतरी तुमच्यापासून काहीतरी लपवत आहे, तुमच्या बिहाइंड कोणीतरी काहीतरी गॉसिप करत आहे, किंवा कोणीतरी पहिलं गॉसिप वगैरे काही केलेलं आहे ते कोणीतरी तुमच्यापासून लपवत आहे. किंवा उद्याच्या दिवसामध्ये म्हणतात ना की तुमच्यापासून कोणीतरी काहीतरी लपवलेलं तुमच्या समोर कदाचित येऊ शकतं, किंवा अशी पण उद्या गोष्ट तुमच्याबरोबर होऊ शकते इव्हिनिंगला. मी इव्हिनिंगचं बोलते. कदाचित तुम्हाला म्हणतात ना की तुम्ही ज्याच्यावरती ओव्हर ट्रस्ट केला आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती तुम्ही ट्रस्ट करता तर तीच व्यक्ती तुम्ही ओव्हर ट्रस्ट केल्यामुळे तुम्हाला कदाचित चिटिंग करू शकते. उद्या तुम्हाला म्हणतात ना की डिसऑनेस्ट पीपल्स भेटू शकतात की ज्यांनी तुमच्याबरोबर ऑनेस्ट राहिलेले नाही आहेत. त्यांनी तुम्हाला दाखवलं की आम्ही तुमच्याबरोबर खूप ऑनेस्ट होतो, पण ते डिसऑनेस्ट असू शकतात. त्याच्यानंतर म्हणतात ना की तुमचा जो तुमची जी व्यवस्था आहे किंवा तुमचं जे
तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये ना जी पण काय तुम्ही बिझनेसची म्हणजे अनफिनिश गोष्टी उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला दिसतील, किंवा तुमच्याबरोबर कोणी डिसेप्शन करेल, ज्याला आपण छल कपट म्हणतो ना, कनिंगनेस कोणीतरी दाखवेल तुम्हाला उद्या. छल कपट वगैरे जसं म्हटलं जातं ना, तसं उद्या तुमच्याबरोबर कोणी छल कपट करू शकतं, तुम्हाला कोणीतरी उद्या फसवू शकतं. उद्याच्या दिवसामध्ये संध्याकाळी असं तुमच्या बाबतीत होऊ शकतंय. पेपर्स वगैरे असतात किंवा काही डॉक्युमेंट्स असतात, लिगल डॉक्युमेंट्स असतात, काही पण तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत की ती उद्याच्या दिवशी कदाचित लोक म्हणतात चला आता शांत आहे तर आता आम्ही सही करतो, पण ती सुद्धा 10 वेळा उद्या तुम्ही डबल चेक घ्या. आणि म्हणतात ना की डोळे बंद करून कोणावरतीही विश्वास करू नका. कदाचित तुम्ही तुमच्या बॉसबरोबर काय खोटं बोलला असेल किंवा बॉस तुमच्याबरोबर कदाचित खोटं बोललं असेल, या सगळ्या गोष्टीचं डबल चेक करा तुम्ही उद्याच्या दिवशीमध्ये. किंवा हजबंड वाईफ एकमेकांना मॅनिप्युलेट करत असतील, मॅनिप्युलेशनचं पण हे कार्ड आहे ना, किंवा तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये कोण मॅनिप्युलेट करेल किंवा तुम्ही कोणाला मॅनिप्युलेट केलं असेल तर त्याचं तुम्हाला म्हणतात ना की पेनल्टी भरावी लागेल, असं पण युनिवर्स तुमच्याबरोबर करतं. कधी कधी जे कराल ते मिळतं असं असतं ना. प्रत्येक गोष्ट उद्याच्या दिवशी तुम्ही फक्त एकच काम करा की बघून करा, क्लॅरिटी येईल तुम्हाला, मेंटल सगळ्या गोष्टी होतील. डोक्यापासून निर्णय घ्या, ते तर तुम्हाला प्रत्येक कार्डामध्ये सांगितलेलं आहे. आणि वैशिष्ट्याची गोष्ट म्हणजे जर का कोणी म्हणजे म्हणतो ना की किती तुम्ही एखाद्याला चिटिंग केलं, डिसऑनेस्टी दाखवली किंवा काही केलं तरी एक लक्षात ठेवायचं असतं की तुम्हाला कोणी ना कोणीतरी मागून बघतच असतं. उद्याची संध्याकाळी तुमची अशी असू शकते. 3rd वन आहे रात्र तुमची, 3rd वन आहे संध्याकाळ कशी असू शकते. आत्ताच मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलं काय असू शकतं ते. त्यामुळे उद्या तुम्हाला खूप कॉन्शियस राहायचं आहे, सावध राहायचं आहे. प्रवासामध्ये वगैरे असाल तरी तुम्हाला उद्या सावध राहायचं आहे. तुमच्या बॅग वगैरे कोणी गोडगोड बोलून, स्त्रिया असतात कधी बसतात लेडीज कंपार्टमेंटमध्ये, तिथेसुद्धा गोडगोड बोलून तुमच्याकडून कोणी काही पैसे वगैरे काढून घेऊ शकतात. लेडीज जेंट्सला, जेंट्स लेडीजला फसवू शकते उद्याच्या दिवसामध्ये. त्याच्यावेळी आता तुम्हाला 4th कार्ड आलेलं आहे. उद्या तुमची रात्र कशी जाऊ शकते, रात्री 8 नंतरचा वगैरे वेळ तुमचा कसा जाऊ शकतो. कोणी पार्टीला जाऊ शकतात उद्याच्या दिवशी, किंवा कोणी कुठेही जातात. इव्हिनिंगला लोक काही लोक आराम करतात, आठवडाभर आराम नाही मिळत म्हणून थोडंसं दुपारी वगैरे आराम करतात, मग ते रात्री जरा फिरायला वगैरे बाहेर पडतात. अशी प्रत्येकाची वेगवेगळी परिस्थिती असते. रविवारी प्रत्येकजण आपापल्यानुसार रविवारी ठरवत असतं. तर हे जे कार्ड आहे ते तुम्हाला सांगतं की उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला उद्या संध्याकाळी म्हणजे उद्या रात्री, संध्याकाळ तर झाली, उद्या रात्री तुम्हाला एकदम शांतता जाणवेल. इमोशनल फुलफिलमेंट तुम्हाला थोडीशी जाणवून येईल. तुम्हाला स्पिरिच्युअल ब्लेसिंग्स किंवा म्हणतो ना आपण की हिलिंग वाटेल तुम्हाला की एखाद्या गोष्टीमध्ये मला हिलिंग झालेलं आहे. म्हणजे एकदम प्युरिटी वाटेल तुम्हाला, स्वतःमध्ये अशी प्युरिटी वाटून येईल तुम्हाला. असं तुम्हाला वाटेल की तुम्ही एकदम सॅटिस्फाईड झालेला आहात. जसं की आपण म्हणतो ना की एखाद्या रिलेशनशिपची उद्या तुमची नवीन सुरुवात होईल. क्लॅरिटी येईल ना तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये, त्यामुळे उद्या एखाद्या नवीन रिलेशनशिपची सुरुवात होईल. किंवा तुम्ही ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमचं रिलेशनशिप आणखीन इमोशनली, भावनात्मकदृष्ट्या आणखीन डीप लेवलला जाईल. हजबंड वाईफचं जे रिलेशन आहे ते आणखीन एकमेकांना क्लॅरिटी आल्यामुळे, समजल्यामुळे, एकमेकांवरचं म्हणतात ना की एकमेकांबद्दल ज्या बाउंड्रीज वगैरे होत्या त्या सगळ्या क्लिअर झाल्यामुळे, मनातल्या सगळ्या शंका कुशंका दूर झाल्यामुळे, एकमेकांना जे आपण फसवत होतो, चिटिंग करत होतो त्यातून बाहेर पडल्यामुळे तुमच्या जे रिलेशन आहे त्याच्यामध्ये एक चांगली नवीन सुरुवात होऊ शकते. असं पूर्ण इमोशनल फुलफिल होऊ शकतात. जर का तुमचं म्हणतात ना की तुमचं जे प्रोजेक्ट वगैरे आहे, एखाद्या व्यक्तीचं प्रोजेक्ट वगैरे आहे त्याचं, तर त्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा म्हणतो ना की आपण काही जणांना संडेलाही चालू असतं. तर तुमची जर का प्रोजेक्ट वगैरे आहे किंवा नवीन तुम्हाला काही असेल, सॅलरी तुम्हाला कमी आहे, तर तुम्ही म्हणतात ना की तुम्हाला अशी काही एखादी गोष्ट मिळेल, नवीन चान्स मिळेल की जो तुम्हाला इमोशनल फुलफिल करेल. असं सुद्धा उद्या तुमच्या बरोबर होऊ शकतं संध्याकाळी. उद्या संध्याकाळची एनर्जी ओव्हरऑल बघितली तर पूर्णपणे पॉझिटिव्ह एनर्जी आहे. त्याच्यामुळे इमोशनल हिलिंग होईल तुमचं. कोणीतरी तुम्हाला आपलं भेटलं, या सगळ्यातून तुम्ही उद्या बाहेर पडणार आहात. तर त्यातून तुम्हाला कोण आपलं भेटलं, जे आपण म्हणतो ना की मला खूप जखमा झालेल्या आहेत, तर त्या जखमा भरण्यासाठी तुम्हाला कोणी उद्या भेटू शकेल. तर असं भेटल्यानंतर तुम्हाला इमोशनल हिलिंग मिळेल. उद्या म्हणतात ना की शांतता मिळेल, प्रेम मिळेल,
नंतर एकदम म्हणतात ना की एकदम सुख, शांती, समाधान तसं तुम्हाला उद्या जाणवेल. नवीन एखाद्या गोष्टीची म्हणजे नवीन भावनात्मकदृष्ट्या नवीन गोष्टीची तुमच्याबद्दल सुरुवात होऊ शकते. मग ते रिलेशनशिप असो किंवा तुम्हाला स्वतःबद्दल प्रेम वाटायला लागेल किंवा एखादी वस्तू तुम्ही खरेदी केली तर त्याच्याबद्दल तुम्हाला ओढ निर्माण होऊ शकते एखाद्या गोष्टीसाठी. हे सिम्पल कार्ड तुम्हाला सांगत आहे. ओव्हरऑल उद्याचा जो दिवस आहे तो माइंड आणि ट्रूथ, सावधगिरी, इमोशनल हिलिंग असा आहे. सुरुवातीला तुम्हाला स्ट्रॉंग क्लॅरिटी येईल. दुपार होईपर्यंत तुम्ही एक प्रॅक्टिकल डिसिजन घ्याल. संध्याकाळी तुम्हाला थोडं सावधगिरीने वागायचं आहे आणि रात्रीपर्यंत तुम्हाला प्रेम आणि पीस म्हणजे शांतता आणि म्हणतात ना की प्रेम याच्या भावनांच्या भरामध्ये ओव्हरफ्लो व्हायचं नाही आहे. कारण तुम्हाला सगळं आठवणार ना सगळ्या गोष्टी. तुम्हाला मेंटल क्लॅरिटी वगैरे येणार. त्याच्यानंतर तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये दिवस पूर्ण होईपर्यंत उद्या जी तुमची एनर्जी आहे ती दिवसाच्या शेवटी तुम्हाला मनाची शांती आणि प्रेम याचीच एनर्जी उद्या असणार आहे. ओव्हरऑल तुम्हाला माझं रीडिंग कसं वाटलं ते तुम्ही नक्की मला सांगा. उद्याचा दिवस तुमचा कसा जातो ते नक्की तुम्ही मला सांगा की उद्या सकाळ तुमची कशी गेली, दुपार कशी गेली, संध्याकाळ कशी गेली, रात्र कशी गेली, हे नक्की तुम्ही मला सांगा. की तुम्ही कोणत्या डिसिजनपर्यंत पोहोचलात की नाही, डोक्याने डिसिजन घेतलात की नाही, मनाने डिसिजन घेतलात की नाही, कोणी सांगतं म्हणून त्याच्यामागे इल्युजनमध्ये न राहता किंवा कुठे कॉन्फिडन्समध्ये तुम्ही घेतलं आहे की नाही, तुम्हाला तुम्ही किती सावधगिरी बाळगली होती आणि इथे तुम्हाला इमोशनल फुलफिल तुम्ही झालेला आहात. ओव्हरऑल तुम्हाला रीडिंग कसं वाटलं ते तुम्ही नक्की मला सांगा. कमेंट करा. टॅरो बाय ममताला तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. तुम्हाला जर का टॅरो कार्ड रीडिंग घ्यायचं असेल किंवा तुम्हाला जर का ब्रेसलेट्स वगैरे कोणती घ्यायची असतील तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी पूर्ण डिटेल, ईमेल ID आणि माझा फोन नंबर दिलेला आहे. अशाच रीडिंगसाठी तुम्ही नक्की मला सबस्क्राईब करा. तुम्हाला नवीन नवीन रीडिंग्स मी आता येत्या काळामध्ये पुढे घेऊन येणार आहे. पुढे मी तुम्हाला ह्याच्यामध्ये रोज एक नंबरचे गुणही सांगणार आहे. न्यूमरोलॉजीनुसार ती व्यक्ती कशी असू शकते. ज्याचा भाग्यांक 1 आहे, मूलांक 1 आहे ते कसे असू शकतात, भाग्यांक 2 आहे, मूलांक 2 आहे ते कसे असू शकतात, असं मी तुम्हाला पूर्ण 9पर्यंत सांगणार. 9 भाग्यांक 9 मूलांक वाल्या व्यक्ती कशा असतात हे तुम्हाला मी सांगणार आहे येत्या काळामध्ये. तर तुम्ही नक्की मला सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मी पोस्ट केलेले व्हिडिओ पोहोचू शकतील. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.